थोडस घाई करा पहा. चला विनोद भगत सर थोडं घाई करा पहा. 2 षटकांचा सामना असेल. गोलंदाजी मार्कवर गणेशला प्राचीन करण्यात येतोय. आय थिंक हो गणेशला वगळलंय. यश पाटील गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी यंग स्टार उदयमुख खेळाडू अंडर 22 चा हा खरं तर खेळाडू आपण पाहतोय. ओ पहिलाच बॉल बस्ट वर्सेस बस लढाई पाहायला मिळतोय. हॅमर केला होता अक्षयने. मिड विकेट रिझन मध्ये पहिली धाव येत असताना बॉल मिळतो. बॅकअप आहेत गणेश पवार आणि पहिली धाव श्री गणेश झालं बॅटिंग करत असताना मराठवाडा खिरवळे टीमच्या नावावर लागली आहे. धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. समोरचा संघ पाहायला गेलं तर एक ताकदवान बलाढ्य संघ आहे. त्यामुळे 12 बॉल मध्ये सर्वाधिक धावा कराव्या लागतील. कमीत कमी 30 ते 35 धावा जर केल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतोय. त्यामुळे या 2 संघ आपण पाहतोय. ओ हा बॉल पाठीमागे मिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत. ओ चांगली फिल्डिंग बॉल मिळतोय. एक धाव मिळेल. एक पेक्षा जास्त नाही मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही बॅटल आपण पाहतोय. आणि इथून जिंकणारा संघ सुपर 2 मध्ये एखाद्या ट्रॉफीवर नाव करू शकतो. एक संघ तर सुपर 2 मध्ये ऑलरेडी दाखल झालाय. कलमावाडी संघ आपण पाहतोय. ओहो उंच माझा झोका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत मनोज बॉलला जज करतो. ओ मोये मोये आणि इथे देखील झेल सुटला गेलाय आणि धावा मिळतील 2. फटका चांगला आहे आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे चालली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल ओ आत्रिक उचली घेणारा बॉल अंपांनी पाहिला आणि त्यानंतर व्हाईट बॉल देत घोषित करत असताना अतिरिक्तच्या स्वरूपात सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 आकड्यावर. चांगला खेळ भरताना पाहायला मिळतो. पहिला 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये जर 5 आल्या तर धाव होऊ शकतात आणि 1-2 मोठे फटके आले तर एक चांगली संख्या होऊ शकते. हो आला रे आला. अक्षय पाटीलच्या बॅट मधून फाईन क्लिअर करणारा आकाशाला गवसणी घालणारा 6 धावांसाठी षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. चांगली बॅटिंग चांगले फटके खेळतो तो आणि यासाठी जाणला जातो का टीम मध्ये आहे. आणि हे बॅटल नेहमीच बघायला चांगलं राहिलं कारण का एका बाजूला आपण अक्षयला पाहतो आणि दुसऱ्या बाजूला यंग स्टार यश पाटीलला पाहतो. 2 पाटील आपण एकमेकाच्या विरोधात. कोणता पाटील कोणावर हवी होणार हे आपण पाहणार आहोत. मात्र इकडे आता सुरुवात तर चांगली झाली. थाटात सुरुवात केली अक्षय पाटीलने आणि इथून थाट राजेशाही ठोकलाय मैदानच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. पुढचा बॉल कमी गतीने पिकअप शॉट आणि बॉलला पाठवला खांदेश्वर स्टेशनच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार आणि या 6च्या मदतीने पायलन मधून देखील टाळ्या सिट्यांचा आवाज दुमदुमाला लागला. सामना मोठा आहे. मॅच मोठी आहे. चेंडूची मागणी केली जाते. बॉल दूर दूर मारले जातात आणि मोठे मोठे फटके खेळण्यासाठीच अक्षय जाणला जातो. का टीम मध्ये आलोय. टीमचा आघाडीचा खेळाडू हे सिद्ध करतोय. नाविन्यपूर्ण बॅटिंग करतोय. प्रतिभावंत खेळाडू काय आहे टीमचा हे दाखवत असताना चांगली बॅटिंग केली आतापर्यंत अक्षयने. खिरवणे टीमचा आशेचा किरण आहे. एकमेव असा हा यंगस्टार या टीमचा चेतन पाटीलच्या तालमीमध्ये घडणारा हा खेळाडू आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करतोय. फॅब्युलस परफॉर्मन्स दाखवला आज दिवसभरामध्ये अक्षयने या स्पर्धेमध्ये. अगदी क्रिकेटची
मैदान देखील आज 360 आहे, त्यामुळे फुल बेनिफिट आहे बॅटरकडे. ओ हाफ ट्रॅकर, इथे देखील संधी होती, मात्र चांगला बॉल. डॉट बॉलची होते समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या 17. सतरा धावा फलकावर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 साठी मनोज पाटील. ओ पहिलाच बॉल टेक ऑफ झालाय. उचली घेणारा बॉल. मनोजचा हा बॉल पाहिला जातोय. 1 फॉर दी ओव्हर असा इशारा आलाय. सिंगल येते बाईच्या स्वरूपात आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 18. आता हे 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल अक्षयने फेस केले तर एक चांगली धावसंख्या होऊ शकतो. एक टार्गेट सेट चांगला होऊ शकतो. 17 ची सरासरी राखली तर 17 दूनी 34 बनू शकतात. ओ हाफ ट्रॅकर. ओ ट्रेडमार्क शॉट अक्षय पाटीलच्या बॅट मध्ये येतोय. 6 धावांसाठी अक्षय ब्रँडेड षटकार आणि या 6 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 24. 24 धावा. बॅटिंग करतोय अक्षयची बॅट आज बोलायला लागली. बॅटिंग आवडली असेल ना अक्षयची तर टाळ्या होला हरकत नाही. आतापर्यंत अक्षयच्या बॅट मधून 3 षटकार आलेत. खतरनाक खेळतोय. नेहमीच जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा टीम साठी धावून येतोय. असा हा महत्वाचा खेळाडू आहे. कॅचिटचा कॉल होता. थोडेसे खेळाडू दूरवर राहिले. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. धोक्याची घंटा होती मात्र अक्षयसाठी झेल सुटला आणि त्यानंतर अक्षयला जीवदान मिळतं आणि 2 धावा देखील मिळून जातील आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 26. 26 धावा. क्रिकेटचा थरार चित्तथरारक सामना आपल्या भेटीला पाहायला मिळतो. हाय व्होल्टेज ड्रामा. काय मॅच पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारच्या सोप्या झेल सोडून चालणार. ओ परत एकदा बॅटमॅन स्ट्रोक. बॉलला पाठवला कव्हरच्या वरतून. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका. यूज इट षटकार. चांगली बॅटिंग करतोय. तोडफोड चालू आहे मैदानच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना धुमाकूल घातलाय मैदानच्या आतमध्ये. नाम तो सुना होगा. खिरवडी का ब्रांड है मैदान के अंदर अक्षय पाटील. ओ परत एकदा उंच बाजा झोका. गणेश पवार बॉलला जज करतोय. ओहो कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं मात्र बऱ्याचदा समालोचन करताना गणेश पवार देखील म्हणतो कॅचेस विन द मॅचेस आणि सोपा झेल गणेश पवार कडून सुटताना पाहायला मिळतोय आणि अक्षय या खेळाडूला जीवनदान मिळतोय. 1 मोर जीवनदान या खेळाडूला मिळताना पाहायला मिळतोय आणि दुसरा सलगचा झेल सुटला गेला या 2 षटकांच्या मॅच मध्ये आणि या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. हा बॉल महत्वपूर्ण असेल. इथून 6 धावा आल्या तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. ओ हो अप्पर कट खेचला. फटका लाजवाब. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे आणि षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 40 धावा. 12 मध्ये 41 करायच्या बॅटिंग करत असताना जय हनुमान स्पोर्ट करमाले टीमला. चला किरवडे टीम आपण लगेच फिल्डिंग सेट करा आणि करमाले टीम आपली आघाडीची जोडी पाठवा. पहिल्यांदा फ्रंट लाईट मध्ये खेळण्याची संधी आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉल टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेट आपण पाहिला आणि रबर बॉल मध्ये जे दोस्ती 11 उपवले कदम वाढणी केलं ते अजूनपर्यंत कोणीच केले नाही. हे रबर बॉल मध्ये तुम्ही पाहतोय रबर बॉल फॉर्मॅट मध्ये अंधार झाला आणि त्यानंतर लाईटा प्रकाश झोजातील स्पर्धा आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅट मध्ये. आता इथे देखील अनुभव घेतात खेळाडू.
ही मोठी बाब आहे. कित्येक स्पर्धा भरवल्या गेल्या मध्ये त्यामध्ये आयोजन कसं असलं पाहिजे. दोस्ती 11 उपवले कदमवाडी सारखं आयोजन असलं पाहिजे. क्या बात आहे. आयोजनाचा बेताब बादशाह ज्या संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीला म्हटलं जातं. अप्रतिम फ्रंट लाईट आणि फ्रंट लाईन मध्ये खेळण्याची मजाच काय वेगळी असते. आता बॅटरला देखील तितकाच ॲडव्हान्स मिळू शकतो या फ्रंट लाईट मध्ये खेळण्यासाठी. सूर्य देखील अस्ताला गेला आणि पाऊस देखील वरून राजा बरसाला सुरुवात झाली आहे. आणि त्याचमुळे आज पहा आर्यनच्या अनुपस्थितीमध्ये खिरवडे संघाचा खेळ भरलाय. ही मोठी बाब आहे. आणि चेतन पाटीलच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य आहे. बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा होती या स्पर्धेमध्ये. रेनी सीझन मध्ये ट्रॉफी एखादी उचलायचा हा स्वप्न होता आणि ते स्वप्न पाहिलेलं आज सत्यामध्ये उतरेल का त्या स्वप्नाला कलांटी लागेल. आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. वैभव आणि यश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या जोडीवर आता पूर्णपणे टीमच्या अपेक्षा असतील. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजित पाटील तुषार शुमारे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. सुरुवात चांगली झाली. अक्षय पाटील नाव चर्चेत आलंय. आज खुल्या गटाचं क्रिकेट देखील गाजवले या पट्ट्याने. ग्रामीण स्तरीय हा खेळाडू आपण पाहतो आणि खिरवडे संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं. टीमचं पाठबळ नेहमीच वाढवलं या खेळाडूने आणि या पट्ट्याच्या नावाने आता हा संघ ओळखायला सुरुवात झाली आहे. जरी चेतन पाटील या टीमचे आधारस्तंभ असतील, कॅप्टन असतील, या टीमला लीड करत असतील ना, तरी अक्षय पाटील हे नाव आता मात्र चर्चेत आलंय. उदयमुख खेळाडू ज्याच्या नावाने आता या संघाला हळूहळू ओळखायला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात बदललं एक खेळाडू पुढे येत असताना पाहायला मिळते. आज जर पाहायला गेलं ना तर पश्चिम महाराष्ट्रातून बरेच खेळाडू पुढे येत असताना पाहायला मिळतात. मग त्यामध्ये वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन अगदी वारणामाईच्या तीरावर बसलेली ही संपूर्ण आपण गावं पाहतोय आणि एक चांगली असोसिएशन आपली बांधणी केली. आज असोसिएशनला जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण झाला आणि चांगला आनंदाने आपला क्रिकेट असाच खेळत राहावं, बहरत राहावं हीच गणराया चरणी प्रार्थना असेल. चांगला खेळ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावर आहे. वैभवला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर अक्षय पाटील आहे गोलंदाज. मुरलीला देखील गोलंदाज आहे आणि त्याच्या भात्यामध्ये विविध बॉल आहेत. ओहो हो लावडली अपेल आणि महत्वाची विकेट आली. वैभवला जावं लागतंय माघारी. पहिला ब्रेक थ्रो धावचीच्या स्वरूपात. वैभव बॅक टू पवेलन. यू आया यू गया म्हणजेच काय आता आला आणि असा गेला. त्यामुळे जास्त वेळ राहिला नाही खेळपट्टीवर. त्याच्या हातातून बॅट निसटली आणि त्यानंतर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना थोडासा अडथळा निर्माण झाला. मात्र अक्षय तरबेज या टीम साठी धावून आलाय आज खऱ्या अर्थानं. जरी आर्यन पाटील नसला तरी मी खंबीर आहे टीम साठी आणि चांगला खेळ करणार. माझी कमिटमेंट खूप महत्वाची आहे टीम साठी आणि हे सिद्ध करतोय तो या स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर विशाल इनॅट नंबर 3 साठी हा रोल खूप महत्वाचा असतो. भारतीय संघासाठी विराट कोहली इनॅट
नंबर 3 साठी येतो आणि करमाळे टीम साठी विशाल आला. त्यामुळे थोडस फिल्डिंग मध्ये बदल केले जाते. 360 फटके चांगला खेळला जातो यश पाटील, मात्र रिव्हर्स शिप देखील तो चांगला खेळतो, त्यामुळे बेनिफिट आहे त्याच्याकडे. हो हो हो, चांगला बॉल, प्रचंड वेग 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 गती पाहायला मिळतो. वेगाचा बेताब बादशाह ज्याला म्हटला जातो अक्षय पाटील, हम तो सीधे साधे अक्षय अक्षय. आणि आज मात्र अक्षयच्या नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळतो. वाईट बॉलचा इशारा मागे एम एस धोनीची भूमिका स्वीकारत असताना चेतन पाटीलला पाहतो. काय गोलंदाजी, भेदकता, अचूकता, नियंत्रित गोलंदाजी. आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर स्कोर बोर्डला धावसंख्या लागली गेली आहे 3. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. ओहो, प्रचंड वेग, बॅटिंग करत असताना थोडासा चाचपडत खेळताना पाहायला मिळतो. यश देखील बॅकफुटला फेकला गेला. काय गोलंदाजी हवी होते. पुण्याची मिसळ, मुंबईची भेळ आली रे आली, आता अक्षयची वेळ आली आणि मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी, भेदकता पाहायला मिळतोय. ओ हो 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 हो, मोठा फटका आलाय. 6 धावांसाठी षटकार, शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा षटकार पाहायला मिळतोय. आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 मध्ये विजयासाठी करायच्या 32 धावांची आवश्यकता. 6 बॉल 32 ची गरज. थोडस आव्हान कठीण आहे, मात्र या आयुष्यामध्ये काही गोष्टी सोपी नाहीये. तुमच्यामध्ये जिद्द असेल, धमक असेल तर कोणतेही आव्हान तुम्ही सोपं करू शकता. बॅटिंग साठी आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर आता नवीन बॅटर आपण जो 3ऱ्या क्रमांकावर आलेला, त्याला इकडे चांगला खेळ करावा लागेल. 6 मध्ये 32 करायचे आहेत. विशाल आणि गोलंदाजी मार्कवर राप्तागर का सोदागर. मिथून, पहिला बॉल मिथूनचा. ओहो, लेग स्ट्रिक सोडून जातो. अगदी विकेट किपरच्या हाताला चटका लागून बॉल चाललाय. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न चालू आहे. बालकृष्ण पाटील बॉलच्या खाली आलेत. इथे रन घेण्याचा प्रयत्न चालवलाय आणि अशा प्रकारे यशला विकेट सॅटिस्फाय करावी लागेल आणि यशला माघारी जावं लागेल. वाईट प्लस 2 धावा मिळतील. विनोद सर, नक्की एक्झॅक्टली आउट कोण आहे? थोडस फास्ट घ्या. सुरुवात थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना प्रेशर आहे या मॅच मध्ये. सामना आपण पाहतोय, फ्रंट लाईट ऑन आहेत आणि चांगली मॅच. ओहो, पायावर टाकलेला बॉल, प्रचंड वेग पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा बॉल, यश पाटील कडे उत्तर नाहीये. यंगस्टर आहे आणि त्याच्या समोर मिथून गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. नेहमीच चर्चा राहिल्या. आज खऱ्या अर्थानं टीम मराठा बाणा खेरवडे संघ चांगला खेळ करताना पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. ओ, परत एकदा टॅप केल्या बॉलला ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना जिथे अक्षय आलाय बॉलच्या खाली. ओहो, चांगली फिल्डिंग आहे, चांगली फिल्डिंग होतोय, चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूने यशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. कलमावाडी टीम कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच या टॉस साठी आणि इथून विजय होणारा संघ. आमचे कॅप्टन देखील सज्ज असतील. सुरेश भाऊ यांचं देखील आगमन झालंय टॉस साठी. ओ, पुढचा बॉल ऑन साइडला दणदण करत चाललाय. फुटबॉल स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न, इथे यशस्वीरित्या बॉलला अडवलं गेलं. फिल्डिंगला जवाब आहे खेरवडीची.
सिंगल आली या मॅच मध्ये. आता औपचारिकता शिल्लक आहे जिथे शिरकाव केलाय खिरवड्याने आणि चेतन पाटीलच्या चेहऱ्यावर आता स्मित हास्य असेल, अक्षय पाटीलच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल, बालकृष्णाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असेल. बऱ्याच दिवसाची या स्पर्धेसाठी जो आज खेळ केला अक्षय पाटीलने, अक्षरशः ही स्पर्धा दणावून सोडल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर. म्हणून तर या टीमचा जेन्युइन ऑलराऊंडर का आहे हे सिद्ध केलंय खऱ्या अर्थानं आज त्याने. ओहो, काठी काढली गेल्या. यू बेस, आय विल डेफिनेटली हिट. प्लास्टिकची एसटी उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज होईल आउट. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर, न्यू कॅन्डिडेट. ओहो हो, इकडे देखील एम एस धोनीच्या हातामध्ये कॅच. हो, आणि इथे मात्र सुपर 2 मध्ये प्रवेश करत असताना टीम मराठवाडा खिळवणे या स्पर्धेमध्ये सुपर 2 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय आणि फायनलचं तिकीट गाठलंय. आणि या स्पर्धेमध्ये आर्यनच्या अनुपस्थितीमध्ये टीम मराठवाडा खिळवणे टीम संघ फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय अगदी ठाटामध्ये. चला, या महादेव भाऊंचे पाय पकडा कारण का कामोडेच्या नगरीमध्ये आला आणि खेळोडे संघ थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. चला लवकर या, धावा धावा, गाड्या सुटल्या.